नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या नुसत्यामध्ये आपलं स्वागत करतो. मी आता आहे कामोठे या ठिकाणी. तर आपल्यासोबत आहे लता सोनवणे मॅडम, या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधून उभे आहेत. तर मॅडम स्वागत आहे तुमचं. आता अवघ्या आजचं प्रचार संपणार आहे, कसा रिस्पॉन्स आहे, तुम्ही प्रचार करतात, कसं काय वाटतं लोकांना? लोकांना तर खूप काही वाटतंय. लोकांना तर वाटतं की वंचित बहुजन आघाडीला सर्वांचं मत येणार आहे. कुणी कुठेही जाओ, पण वंचित आघाडीला लोकांचं सगळ्यांची मान्यता आहे. लोक सिलेंडरलाच निशाणीला वोट करणार आहेत, हे 100% आहे. मॅडम, तुम्ही एवढे दिवस फिरत होता, लोकांमध्ये जात होता, महिला आहात तुम्ही. हो, तर हो. बघा, तुमच्या मागे महिलांचा समावेश आहे. हो हो आणि आज शेवटचा दिवस आहे मला वाटतं प्रचाराचा. हो. आजच्यानंतर प्रचार होणार नाही. हो. तर काय तुम्हाला नक्की खात्री आहे की विजय आपलाच? 100% मला खात्री आहे की बाळासाहेब आंबेडकरचे हात मजबूत करायचे आहेत. आमची सगळ्याच कामोठ्या सगळ्या विभागाची इच्छा आहे की आम्हाला बाळासाहेब ह्या टायमाला निवडून द्यायचे आहे, तर त्यांचा विजय करायचा आहे. आम्ही सर्व बाळासाहेबाच्या आणि डॉक्टर बाबासाहेबाच्या विचाराचे लोक आहेत. आणि आमची मॅडम, तुम्ही स्वतः महिला आहात. हो, तेव्हा तुम्ही या प्रभागामध्ये फिरत होता, महिलांचा रिस्पॉन्स कसा होता? खूप छान होता. खूप सगळ्यांची म्हणजे समता होती की आपण गॅस सिलेंडरलाच विजय करायचे. सर्वांची एकी अशीच होती. मॅडम, आपल्या समोर जे उमेदवार आहेत BJPचे किंवा महाविकास आघाडीचे एकदम स्ट्रॉंग उमेदवार आहेत, तर तुम्हाला कुठेतरी वाटतं की काटेका मुकाबलाच आहे प्रभागामध्ये? आपला तर तसा मुकाबला तर आपल्यापेक्षा कोणाचाच नाही. असे त्यांना काय किती बी त्यांनी काय करो, पण हे वंचित सर्वांना भारी पडणार आहे 100%. हे माझा विश्वास आहे की वंचित बहुजन आघाडी जिंकणार आहे कामोठ्यामध्ये. नक्कीच या दोन नक्की. स्ट्रॉंग उमेदवारांमध्ये तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग समजता? हो 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 स्वतःला मी स्ट्रॉंग समजते की वंचित बहुजन आघाडीमधून मी उभी आहे. आणि आजपर्यंत मी वंचितमध्येच होते. 2017ला पण वंचितमध्ये उभी राहिलेली आहे. आणि माझं 2007 पासून कार्यक्रम सुरूच आहेत. तर मी 2007ला अणुशक्तीनगर BRC कॉलनीमध्ये अखिल भारतीय सर्व विकास महिला मंचामध्ये होते. पण मी कुठल्याही पार्टीचे लेटर आले तरी कुठल्याही पक्षात गेलेले नाही. आणि बाळासाहेबाचं लेटर घेतलं, आंबेडकर भवनला भेट द्या. मी दिल्लीहून लेटर आलं होतं, मला एक पद स्वीकारा, राखीव पद तुमच्यासाठी आहे, ते पद स्वीकारा. पण ते पदही मी स्वीकारलं नाही. हे सगळे पत्राचे ढीग होते, आमच्या पार्टीत या, आमच्या पार्टीत या. पण मी हे सगळं वाचलं आणि हे सगळ्याला नापास केलं. आणि डॉक्टर बाबासाहेबाचं बाळासाहेब आंबेडकरचं लेटर घेऊन आंबेडकर भवनला गेले. आणि तेव्हा मला मुंबई अध्यक्ष पद दिलं. तशी 2007 पासून भारी बहुजन महासंघामध्ये मी लढत आहे, कार्य करत आहे. आणि माझी एकच इच्छा आहे की तीळभर तरी योगदान मी त्यांना द्यावा आणि त्यांचा विजय करून द्यावा, ही माझी इच्छा आहे. म्हणून मी उभी आहे. मॅडम, पनवेल महानगरपालिकेमध्ये आपला 21 उमेदवार उभे आहेत टोटल वंचित बहुजन आघाडीचे. हो तर या पनवेल महानगरपालिकेतील जनतेला आणि आपल्या प्रभागातील जनतेला काही सांगू शकता शेवटचं? हो सांगू शकते की आपल्या सर्वांची एकी आहे, खूप मोठी आहे. आणि ह्याच एकीने आपण सर्वांचा विजय करून देऊ, हे तर आमचा ठाम विश्वास आहे. नक्कीच मॅडम, आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपल्यासोबत आहेत लता सोनवणे मॅडम. एक शेवटचा प्रश्न मॅडम, अवघ्या परवा तर आता इलेक्शन आहे. तर मतदारांना बरेच गव्हर्नमेंट सुट्टी जाहीर करते. काही मतदार करत नाही, कंटाळा करतात किंवा फॅमिलीसोबत जाऊन हॉलिडे करतात. त्या मतदारांना काही आव्हान करा? मतदानाने लक्षात ठेवलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे की तुम्ही असं विकू नका, गाढवासारखी किंमत करू नका तुमची. बाबासाहेबाच्या रक्ताची किंवा त्यांनी जे आपल्यासाठी रक्त सांडवलेलं आहे, रक्ताचं योगदान दिलेलं आहे, त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हा. असं विकल्या जाऊ नका. बाबासाहेबांनी एक आपला मोठा अधिकार दिलेला आहे, इलेक्शनचा अधिकार. म्हणजे ते तुम्हाला नव्हता, पण बाबासाहेबांनी ते तुम्हाला अधिकार दिलेला आहे. जो श्रीमंत आहे त्यानेच वोट करायचं होतं, पण बाबासाहेब आपण सर्वांनी वोट करावं, सर्वांना वोटाचा अधिकार असावा. म्हणून बाबासाहेबांनी किती संघर्ष केलेला आहे आणि तो संघर्ष आपण लक्षात ठेवा. तुम्हाला वोट करायचा सुद्धा अधिकार नव्हता, तुम्हाला अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी, तर त्याचं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कुणाचे पण गाडो भरा, पण वोट बाबासाहेबाला करा, त्यांना विजय करा. त्यांचं लक्षात ठेवा की त्यांनी आपल्यासाठी काय योगदान दिलेलं आहे, ते लक्षात ठेवा, विसरू नका. ही माझी सर्वांना विनंती आहे. नक्कीच आपल्यासोबत आहेत लता सोनवणे मॅडम, त्यांनी छान माहिती केली आहे. आम्ही आमच्या न्यूजच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करतो, नक्की 15 तारखेला बाहेर निघा, जास्तीत जास्त संख्येने मतदान करा. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.